विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अपूर्णांकाची उदाहरणे सोडवायला खूप कठीण वाटतं का? आपण अशीच काही उदाहरणे सोप्या पद्धतीने सोडवून घेऊया. समानछेद असलेल्या 3 अपूर्णांकाचे अंश 5, 3, 2 असे आहेत. त्यांचा छेद किती असावा म्हणजे बेरीज 5 येईल. अशी उदाहरणं आली तर आपल्याला कोणत्या पद्धतीने सोडवायची आहेत ती आपण बघूया. सुरुवातीला 5 अंश छेदाच्या ठिकाणी आपण एक चिन्ह वापरलेलं आहे. त्यानंतर 3 छेदाच्या ठिकाणी आपण चिन्ह वापरलेलं आहे. 2 त्यानंतर आपण छेदाच्या ठिकाणी चिन्ह वापरलेलं आहे. या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे, कारण उत्तरसुद्धा येणारी ही आपल्याला बेरीजच येणार आहे. उत्तर लिहून घेऊया. त्यानंतर सर्वांचे छेद समान आहेत असं म्हटलं आहे, म्हणून समान छेद असल्यामुळे आपण अंशांशाची बेरीज करूया. 5 अधिक 3 अधिक 2 आपल्याला छेदाच्या ठिकाणी स्टार घ्यायचा आहे. आता या ठिकाणी यांची पूर्ण बेरीज झालेली आहे. 5 आणि 3 8 आणि 10 2 10 स्टार आपण छेदाच्या ठिकाणी वापरला आहे. या 10 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल असा यापैकी एक अंक आपल्याला निवडायची आहे, ज्याचे उत्तर आपल्याला 5 मिळणार आहे. मग असा अंक कोणता आहे? 4ने तर भाग जाणार नाही, 3ने पण भाग जाणार नाही, 5ने जाणार नाही, म्हणून 2नी भाग देऊन पाहूया. चिन्हाच्या ठिकाणी आपण 2 ठेवून बघितलं. बे 1 बे, बे 5 10 आपल्याला उत्तर 5 मिळाली आहे. याचा पर्याय क्रमांक आहे 3.